हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहो. सद्गुरुनाथ महाराज की. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सच्छ्रोते हो, आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जो उपक्रम चालू केला आहे तो म्हणजे मोगरा फुलला, त्यातलं एक एक प्रकरण थोडक्यात वाचून त्यावर आपण थोडंसं चिंतन करणार आहोत. त्या अंगाने कोणाला काही सुचवायचं असेल किंवा त्या अंगाने काही प्रश्न असतील तर ते व्हॉट्सॲपवर विचारून त्या अंगाने आपण त्याच्यावर चर्चा करायची आहे. म्हणून जे आज वाचणार आहोत त्यात थोडंसं चिंतन करणार आहोत. त्याच्यातून परत काही प्रश्न किंवा त्यातून आणखीन काही कोणाला काही सुचवायचं असेल तर ते आपण त्या अंगाने चर्चा करू. आजचं जे प्रकरण आहे ते म्हणजे देवाच्या मूर्तीपूजेचे रहस्य काय. देवाचे सतत स्मरण व्हावे, त्यातून स्मरण दिव्य मंगलमय व्हावे, जीवन सुंदरपणे आनंदात जगावे, हे देवाच्या मूर्तीपूजेचे रहस्य आहे. परंतु सर्वसाधारण माणसाला हे न कळल्यामुळे बहुतांशी माणसे देवाच्या मूर्तीपूजेच्या कर्मकांडात अडकलेली आहेत. देव म्हणजे अनंत दिव्य निर्गुण स्वरूप, जे सगुण व साकार रूपाने म्हणजे चर अचर अखिल निखिल विश्वरूपाने व्यक्त आहे. आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी ही पंच महातत्वे, संपूर्ण ग्रहतारे, वनस्पती, पशु पक्षी, कीटक, जीवाणू आणि माणसे हे सर्व मिळून ते विश्वरूप होय. व ते देवाचे म्हणजे दिव्य स्वरूपाचं आहे. प्रत्येक रूप दिव्य व्यवस्था रूप आहे. व्यवस्था म्हणजे विशिष्ट नियमाने नियमित आहे. हे स्मरणात राहण्यासाठी प्रथम देवाच्या मूर्तीचे प्रयोजन आहे. मूर्तीकडे दिव्यत्वाच्या स्मरणातून स्वसकट सर्व विश्वातील घटकांकडे पाहताना सर्व दिव्य आहे, देवा तूच सर्व आहेस हे अखंड स्मरण जागृत व्हावे, ही खरी भक्ती आहे. जे जे भेटे भूत ते ते जाणीचे भगवंत, हा निश्चित भक्तियोग जाण माझा. आपल्या पूर्वजांनी देवाचे स्मरण अखंड व्हावे यासाठी बांधलेली खूण म्हणजे मूर्तीपूजा होय. अनंत रूपे अनंत वेशे म्या देखिले त्यासी, बाप रखुमा देवीवर खूण बांधिली तैसी. एक देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह निमाले दुजेपण. अशा पूजनाचा किंवा भक्तीचा परिणाम किंवा प्रसाद म्हणजे सर्वांप्रती प्रेमाने आपुलकीने जगता येते. आजचा स्मरण ह्या अंगानेच हे पुढचं प्रकरण आहे. ते म्हणजे परमेश्वराचं स्मरण म्हणजे देवाचं स्मरण म्हणजे दिव्य स्वरूपाचं स्मरण. लक्षात घ्या, स्मरण तसं जीवन असं जे आपण चिंतन करीत आलेलो आहोत की जसं स्मरण आणि ते देवाचं स्मरण करावं ह्या अंगाने अगदी गेल्या जे आपलं प्रबोधन झालं किंवा चर्चा झाली त्यात तिथे देवाचं स्मरण व्हायला हवं आणि ते स्मरणाचं त्यात आपलं सार्थक आहे ह्या अंगाने आपण पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रश्न असा आहे की देवाचं म्हणजे कोणाचं. कारण देव म्हणजे दिव्य स्वरूप आणि ऋषीमुनी किंवा संतांनी हे दिव्य स्वरूप म्हणजे ते अनंत स्वरूप आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे, निराकार आहे. आणि असं हे जे स्वरूप आहे त्याचं स्मरण कर असं सांगितलं आहे. म्हणजे अगदी ज्ञानेश्वर माऊलीने पण ते सांगितलेलं आहे हरिपाठामध्ये. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेतुनी चराचर त्यासी भजे. म्हणजे स्मरण कोणाचं भजे म्हणजे स्मरण कर. कोणाचं स्मरण कर की ज्यातून हे विश्व निर्माण झालेलं आहे त्या स्वरूपाचं तू स्मरण कर. ते दिव्य स्वरूप आहे. अर्थात ते दिव्य स्वरूप व्यवस्था रूपाने प्रगट झालं की प्रगट आहे त्यालाच आपण दृश्य रूप म्हणतो. आणि हे जे प्रगट दृश्य रूप झालेलं आहे
हे ज्यावेळेला आपल्याला लक्षात यायला लागतं त्यावेळेला आपल्याला सर्वत्र हे दिव्यत्व आहे हे लक्षात येतं. परंतु हे स्मरण द्यावं लागतं. परत एक लक्षात ठेवा की ते सहज स्मरण किंवा ज्ञानातून हे स्मरण सर्वसाधारण मनुष्याकडे येऊ शकत नाही. कारण देव ही संकल्पनाच बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. देवाची कल्पना सर्वसाधारण माणसांनी केलेली आहे आणि त्या कल्पनेत माणसं गुंतलेली आहेत. आणि त्यामुळे त्याच्यातून खऱ्या देवाचं म्हणजे खऱ्या दिव्य स्वरूपाचं स्मरण होणं कठीण होतं. ऋषीमुनींना हे चांगलं लक्षात होतं की ते स्वरूप म्हणजे अनंत स्वरूप आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे, निराकार आहे, अजर आहे. हे सगळं जरी वर्णन केलं तरी सर्वसाधारण माणसाच्या लक्षात किंवा स्मरणात ते दिव्य स्वरूप येत नाही. कारण माणसाचा असा स्वभाव आहे जे डोळ्याने दिसतं किंवा इतर ज्ञानेंद्रियाने जे कळतं ते आपल्याला ज्ञान ग्रहण होतं, म्हणजे ते स्मरणात ठेवता येतं. पण जे दिसतच नाही की ज्याच्यातून दुसऱ्या कोणत्याही गोष्टीच्या द्वारे पंच ज्ञानेंद्रियांना जाणता येत नाही, तर असं जे हे एकमेव द्वितीय असं हे जे स्वरूप आहे ते स्वरूप लक्षात घेण्यासाठी काय केलं पाहिजे. ह्या अंगाने संतांनी चिंतन जे केलं किंवा ऋषीमुनींनी चिंतन केलं, पुराण काळातल्या गोष्टी ज्या आपण म्हणतो, मूर्तीपूजा म्हणजे जे पुराण काळ म्हणजे ते पुराण लिहिली गेली निरनिराळ्या देवतेंची आणि त्याच्यातून त्यांचं स्मरण व्हावं ह्या अंगाने सगळी पूजा अर्चा सांगितली गेली. की हे सर्व सांगत असताना मनुष्याकडे ते अनंत स्वरूपाचं स्मरण यावं यासाठी डोळ्याला दिसणाऱ्या मूर्त्या निर्माण झाल्या निरनिराळी. जसं गणेश पुराण आहे, शिवपुराण आहे, गरुड पुराण आहे, अनेक पुराण म्हणजे त्या त्या अंगाने त्या ते एक देवता आणि त्या देवतेचं सगळं पराक्रम किंवा देवतेची स्तुती किंवा त्या देवतेचं भजन पूजन कसं करावं ह्या अंगाने त्याच्यामध्ये हे सगळं वर्णन केली गेली. आता ही वर्णनाचा खरा हेतू हाच की देवाचं स्मरण व्हावं म्हणजे दिव्य स्वरूपाचं स्मरण व्हावं. म्हणून ऋषी मुनींनीच ही मूर्तीपूजा सुरू केली, असं काय दुसरं कोणी केली. म्हणून आता गणपतीची मूर्ती, शंकराची मूर्ती, रामाची मूर्ती किंवा कृष्णाची मूर्ती अशा अनेक देवी अनेक देवदेवतेंची मूर्ती हे जे आपण पाहतो आणि त्याच्यातून असं केलं तर अशीच मूर्ती प्रसन्न म्हणजे देव प्रसन्न होणार, ती देवी प्रसन्न होणार की देव प्रसन्न होणार आणि आपल्या जीवनात सुख शांती समाधान प्राप्त होणार. पण माणसाला खरं मनापासून सुख हवं असतं, शांती हवं असतं आणि समाधान हवं असतं. सगळ्या गोष्टी तिथे सर्वसाधारण म्हणजे सगळे माणूस जे धावपळ वगैरे जे करतो तो कशासाठी करतो, ह्याच 3 गोष्टीसाठी करतो, सुख शांती समाधान. तीन वेगवेगळ्या स्टेप्स आहेत आनंदाच्या. आणि म्हणून हे सगळं मिळवण्यासाठी देवाचं पूजन हे माणसाची वृत्ती अशी झाली, काहीतरी हवं आहे म्हणून पूजा करा. मग त्या देवाला प्रसन्न करण्यासाठी काय करायचं, तर तू असं सर्वत्र वगैरे कर, उपास तपास कर किंवा आणखी यज्ञ याग कर. आणि ह्याच्यामध्ये माणसं अडकली आणि त्यामुळे देवाचं स्मरण जे व्हायला हवं सोपं आहे. स्मरण म्हणजे तुम्ही ज्यावेळेला आपण एखाद्या मूर्तीला पाहतो आणि ही मूर्ती त्या अनंत स्वरूपाचं प्रतीक आहे हे जर कळलं माणसाला तर त्या अनंत स्वरूपाचं स्मरण तिथं सोपं होतं. म्हणून मूर्तीपूजेतून देवाचं स्मरण होण्यासाठी मूर्तीपूजा आहे एवढा एकच भाग लक्षात ठेवता आला पाहिजे. देवाला आपण त्या मूर्तीला नमस्कार करतो त्यावेळी ते आपण त्या अनंत स्वरूपाला नमस्कार करतो हा भाव तिथे असला पाहिजे. म्हणजे मूर्तीपूजा सोपी अधिक स्मरण करण्यासाठी, कारण ती मूर्ती डोळ्याला दिसते आणि त्या मूर्तीच्या द्वारे आणि आपण म्हणतो सुद्धा ती देवाची मूर्ती आहे म्हणतो. शंकराची मूर्ती, गणपतीची मूर्ती किंवा जगदंबेची मूर्ती. ह्या मूर्ती शब्द म्हणजे मूर्ती याचा अर्थ काय, जे मूर्त झालं म्हणजे जे अमूर्त होतं ते मूर्त झालं, जे अमूर्त होतं म्हणजे जे प्रकट नव्हतं ते प्रकट झालं, त्याला मूर्ती म्हणतात. आता प्रगट काय झालं, आकार जो आपण पाहतो देवदेवतांचे ते ह्या चैतन्य स्वरूप त्या रूपात प्रगट आहे हा भाव आला तरी चैतन्य स्वरूपाचं स्मरण होतं. म्हणजे इथे आता गणपतीचे दिवस जवळ आले,
आता सगळीकडे गणपतीच्या मूर्त्या भरपूर तयार होतात. आता अनेक मूर्त्या आहेत, पण स्मरण काय? गणपतीची मूर्ती. लक्षात घ्या. म्हणजे सगळ्या मूर्त्या खूप आहेत, लाखो मूर्त्या तयार होतात, लहान मोठ्या, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतील किंवा मातीच्या वगैरे ज्या असतात त्याप्रमाणे त्या असतात. आता त्या सगळ्या मूर्त्या कोणाच्या? एकाच देवतेच्या. एकच देवता कोण? तिथे आपण म्हणतो गणेश मूर्ती. गणेश म्हणजे काय? गणांचा ईश तो गणेश. गणपती म्हणजे काय? गणांचा पती तो गणपती. आता गण म्हणजे काय? गण म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचा पती तो गणपती, किंवा सगळे जे शरीर आहेत त्यांचा पती तो गणपती, किंवा गणांचा ईश म्हणजे ईश्वर तो गणेश. आता हे जर मनुष्याला लक्षात आलं की आपण जेव्हा मूर्ती पाहतो तर तो गणेशाचा म्हणजे त्या स्वरूप, सर्वांचा ईश कोण, सर्वांचा पती कोण, ते अनंत स्वरूप आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि त्यासाठी ते स्मरण साधण्यासाठी मूर्तीपूजा हे सोपा मार्ग. खरं सांगायचं सोपा का? डोळ्यासमोर आपल्याला मूर्ती दिसते, आकार पाहू शकतो, ते रूप पाहू शकतो आपण. आणि ते रूप जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा त्याच्यातून देवाची भक्ती होते. आणि मूर्तीपूजेतून सुद्धा संतत्व निर्माण झालेलं आहे माणसाकडे. असे अनेक आहेत मूर्तीपूजेतून, म्हणजे नंतर ते ज्ञान होतं वगैरे. आता मीराबाईने काय केलं? कृष्णाच्या मूर्तीचीच पूजा करत होती ना. तिला प्रत्यक्ष कृष्ण समोर येत होता वगैरे असं काही आहे का? तिने कधी सांगितलं का मी कृष्णाबरोबर आहे म्हणून? तिचा तो भाव होता, पण ती कृष्णाच्या मूर्तीची पूजा करत होती. रामकृष्ण परमहंस हे कालिका मातेच्या मूर्तीची पूजा करता करता त्याच्यातून त्यांची प्रगती झाली. आणि तिथे त्यांना परत मार्गदर्शक लाभले. जसं मीराबाईंना सद्गुरू लाभले तसं रामकृष्ण परमहंसांना लाभले. आणि त्याच्यातून त्यांना अधिक ते ज्ञान, स्वरूप ज्ञानापर्यंत ते पोहोचले. म्हणून मूर्ती ही स्मरणासाठी, देवाच्या स्मरणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून मूर्तीतून मूर्तीपूजा म्हणजे देवाचं स्मरण करण्यासाठी एक साधन आहे हे लक्षात आलं पाहिजे. पण लोक कर्मकांडात अडकतात. कर्मकांडात अडकतात म्हणजे काय? की प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जी मूर्तीपूजा सांगितली की बाबा गणपतीला पूजा करताना 21 दुर्वा लागतात, तर शंकराची पूजा करताना बेल लागतात, म्हणजे त्या मूर्तीच्या प्रमाणे वेगळे वेगळे भाग सांगितले जातात. पण इथे एक लक्षात ठेवायचं, जरी विविध रूप असली तरी सगळी ते एकाच चैतन्य स्वरूपाचे आहेत. आणि मूर्तीला नमस्कार म्हणजे त्या चैतन्य स्वरूपाला नमस्कार आपल्याकडनं व्हायला हवा. हे जर रहस्य मूर्तीपूजेचं कळलं तर मनुष्याला हे अगदी सोपं असं साधन प्राप्त होतं. आणि म्हणून आपण कोणाला तरी प्रत्येक मला कोणाला हनुमंताची भक्ती करतात, तर कोणी शंकराची भक्ती करतात, कोणी रामाची भक्ती करतात, आणि कोणी सगळ्या अनेक मूर्त्यांची पण भक्ती करतात. सगळ्या मूर्त्या आणि देवाच्या मूर्ती हा शब्द इतका परफेक्ट आहे, पण तो परत आपल्याला तो कळत नाही की देवाच्या मूर्ती म्हणजे जे निर्गुण निराकार स्वरूप आहे त्या दिव्य स्वरूपाचं मूर्त रूप, ती मूर्ती. आणि त्या मूर्तीला आपण नमस्कार करावा, की त्या मूर्तीला हार घालावा, की तिथे त्या भावनेतून काही जे कृती करतो त्याला आपण भक्ती म्हणतो. पण खरी भक्ती काय? ज्ञानातून भक्ती. अज्ञानातून भक्ती उपयोगाची नाही. ज्ञान काय? हे एकच अनंत चैतन्य स्वरूप विविध रूपाने प्रगट आहे. आणि हे विविध रूपाने प्रगट असताना ते चैतन्य स्वरूप विशिष्ट नियमाने नियमित होऊन त्या आकाराला येतं, त्याला रूप म्हणतो आपण. रूप म्हणजे काय? जे अनंत स्वरूप आहे ते विशिष्ट नियमाने नियमित होऊन आकाराला येतं, रूप म्हणून ज्याला आपण म्हणतो ते आहे. आणि तिथेही चैतन्य स्वरूप असतंच. लक्षात घ्या. सोन्याच्या दागिन्यातून दागिन्याकडे जर पाहिलं तर सगळीकडे सोनंच आहे म्हणतो आपण. तिथे इकडे सोनं आहे तिकडे सोनं नाही, तिथे सोनं आहे. आणि सोन्याच्या वजनावर त्या दागिन्याची किंमत ठरली जाते, परत त्या कलाकुसरीची किंमत ठरली जाते. आणि हे जसं असलं तरी ते सोन्याचे दागिने. तसं सगळ्या मूर्त्या मनुष्याने बनवलेल्या आहेत. पण त्या मनुष्याने का बनवल्या? तर तिथे देवाचं स्मरण व्हावं म्हणून.
म्हणून मनुष्याने बनवलेल्या देवाच्या मूर्त्या आणि परमेश्वरातून निर्माण झालेल्या माणसाच्या मूर्त्या, त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. हा माणूस ही जी मूर्तीच आहे, माणूस म्हणजे ती चैतन्य शक्तीच स्वतःला विशिष्ट नियमित होऊन शरीर रूपाने प्रकट झाली. लक्षात घ्या, शरीर रूपाने प्रकट झालेली. आणि त्यामुळे हे स्मरण आपल्याला असायला पाहिजे. लक्षात घ्या की अनंत स्वरूपाचं स्मरण होत नाही ना, तू देवाची पूजा अर्चा कर. म्हणजे देवाच्या मूर्तीचा म्हणजेच काय, ते चैतन्य स्वरूप मूर्तिमच्या अंगाने आपण त्या चैतन्य स्वरूपाचं स्मरण करायचं आहे, देवाचं स्मरण करायचं. आणि हा बोध होतो तेव्हा ते स्मरण अतिशय सुंदर असं होतं. आपलं जीवन हे दिव्यत्वाच्या स्मरणातून जगायला हवं. हे जेव्हा माणसाच्या लक्षात येईल त्यावेळेला त्याला खऱ्या अर्थाने जीवनामधला आनंद अनुभवता येईल. लक्षात घ्या, आपण म्हणून जे काही आहे ते सगळं देवाचं आहे. हे शरीर सुद्धा देवाचं आणि सगळं अगदी जे जे अवयव वगैरे सगळं जे म्हणतो आपण ते देवाचे आहेत. देवाचं म्हणजे एक दुसरा म्हणजे परमेश्वराचं म्हणतो. म्हणजे शरीराकडे पहा. आणि ह्या अंगाने सद्गुरूंत अगदी विषयच मांडला होता की शरीर साक्षात परमेश्वर. पण शरीर साक्षात म्हणजे कोणता शरीर? पहिलं एक लक्षात ठेवा, प्रत्येक जिवंत शरीर. आता आणखी स्पष्ट करू, प्रत्येक जिवंत शरीर हे परमेश्वराचं म्हणजे तेच परमेश्वर आहे की ते परमेश्वराचा अवतार आहे. अवतार म्हटलं जातं, प्रत्येक शरीर हा अवतार आहे परमेश्वर. आणि त्यामुळे त्या शरीराकडे पाहिलं तरी परमेश्वराचं स्मरण व्हायला लागलं तर ते अधिक सोपं. कारण ही पण मूर्ती आहे, ती परमेश्वरातून निर्माण झालेली मूर्ती आहे शरीर म्हणजे. आणि माणसं बनवतात ती मातीची किंवा दगडाची किंवा लाकडाची किंवा लोखंडाची किंवा पितळेची, अशा निर्णय धातूतून मूर्ती घडवतात आणि त्याला आपण नाव देतो देवाची मूर्ती. म्हणून इथे देवाची मूर्ती हा भाव आहे. लक्षात घ्या, आपण भाव काय करतो, बाबा ही गणपतीची म्हणजे गणपती ही देवते आहे, तिची मूर्ती. शंकर ही जी देवता आहे त्या शंकराची मूर्ती. आणि त्यामुळे त्या भावातून आपल्याला पाहता आलं पाहिजे. मूर्ती पूजा म्हटल्यानंतर तिथे आता फुलांची गरज आहे का? फळं फुलं अशी खूप ठेवली की बरं वाटतं लोकांना. आता गणपतीच्या दिवसामध्ये प्रसाद असे भरपूर असला तर लोकांना बरं वाटतं जायला, नाहीतर प्रसाद देणार नसेल तर कशाला जाणार लोक. तो तसा तो भाग असतो. आणि म्हणून आपण जे मूर्तीपूजक आहोत का, आपले संस्कार तसे. पण मूर्तीपूजक हा सुद्धा ज्ञानातून देवाचा भक्त असतो. जसं रामकृष्ण परमहंस रामकृष्ण म्हणतो. परमहंस म्हणजे संतांमध्ये सुद्धा उच्च प्रतीचा संत की तो परमहंस आहे. आणि परमहंस ह्या अगदी त्या पातळीवर जाण्यासाठी त्यांनी जे जे प्रयत्न केलेत आणि त्या प्रयत्नामध्ये सर्वात महत्त्वाचं अधिष्ठान म्हणजे त्यांनी काली मातेचं पूजन भजन, कारण ते पुजारी होते पण त्यांचं सतत चिंतन काली मातेचं असेल. आणि त्या स्मरणातून त्यांना अधिक चांगलं मार्गदर्शन मिळालं. त्यावेळेस ते संतत्वाला पोचले, परमहंस पदाला पोचले. मीराबाईंचंही असंच होतं. मीराबाईंनी अगदी श्रीकृष्णाची मूर्ती, लहानपणाचं लग्न झालं तर ती मूर्ती, ती लहानपणापासून त्या मूर्तीची पूजा अर्चा करत होती. त्या मूर्तीला स्वतःबरोबर घेऊन आली आणि स्वतःवर घेऊन आपल्या जिथे देवारामध्ये तिथे नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर तिथल्या तिथे घर मिळालं, रूम मिळालं तिला. त्या तिथे तिने त्या देवारा बनवून टाकला आणि त्या देवळात श्रीकृष्णाला ठेवलं. आणि अखंड स्मरण म्हणजे बघायला गेलं तर तिथे श्रीकृष्णाच्या भक्तीशिवाय तिच्या जीवनच उरलं नव्हतं. बाकी कशातही तिला रस नव्हता. तिचा सगळा रस होता तो कृष्ण भक्तीमध्ये होता. पण अशाही इतक्या उच्च लेवलला गेलेली जी एखादी संत असतो, त्या ते संतत्व तिथे होतं की नाही होतं असा प्रश्न विचारला लागतो. पण जोपर्यंत हे दिव्य स्वरूपाचं स्मरण होत नाही तोपर्यंत ते संतत्व नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला तिला सद्गुरू भेटले आणि सद्गुरू जे भेटले आणि त्या सद्गुरूंनी जे मार्गदर्शन केलं आणि त्यावेळेला तिला ते कळलं, तेव्हा तिने ते भजन लिहिलं. काय बरं भजन होतं ते की सद्गुरूने मला अलौकिक नाम लिहिलं.
की अलौकिक नाम म्हणजे अलौकिक हे दिलं, धन दिलं म्हणाले. काय दिलं तर ती ओळख करून दिली, तू कोण आहेस. हे सर्व परमेश्वराचं रूप आहेत, ती ओळख करून दिली. त्यामुळे तिला कृष्ण भक्ती जी होती ती तिच्या स्वतःच्या ठिकाणी तिची कृष्ण भक्तीचं सगळं ओघ अंतर्गत अंतर्मनाकडे वळला. त्यावेळेला तिला तो आनंद झाला, त्यावेळेला तिला खरी ओळख झाली. तर तिचं ते भजन तिने केलेलं आहे की मीराबाईचं ते सुंदर भजन आहे की सद्गुरूने नाम दिलं की हा राम रतन धन पाय, राम रतन धन पाय, रत्नाचं धन पाय मिळालं तिला. नाम काय दिलं, राम. ती काय नाम घेत होती, कृष्ण, श्रीकृष्ण करत होती. तिला सद्गुरू तिला राम नाम दिलं. पण राम नाम दिला म्हणजे खरी ओळख करून सांगितली की कोण आहेस. कृष्ण कृष्ण म्हणतेस तर नेमकं काय आहे हे तिला ओळख जेव्हा कळली तेव्हा तिला तो आनंद झाला. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने तिच्याकडे ज्ञान प्रकट झालं. त्याच्यातून ज्ञानपूर्वक भक्ती म्हणजे मूर्तीपूजेतून ही भक्ती. पण तिथे मार्गदर्शकाची गरज आहे, तिथे सद्गुरूची गरज आहे. परत लक्षात, अगदी रामकृष्ण परमहंसांनाही सुद्धा संतच भेटले तेच त्यांचे सद्गुरू म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यांनी त्यांच्या ठिकाणी असलेलं अज्ञान बाजूला करून खऱ्या ज्ञानाची जोपासना करायला लावली. आणि त्यावेळेला ते परमहंस पदाला पोचले. अनेक असे संत आहेत की त्या मूर्तीपूजेतून त्यांनी स्मरण सांगलं. म्हणजे देवाचं स्मरण करायला हवं असं जरी म्हटलं तर तितकंसं सोपं नाही. कारण त्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते, श्रद्धेची आवश्यकता असते, किंबहुना सतत देवाचं चिंतन व्हावं ही आस असायला लागते, ध्यास असावा लागतो. आणि तेव्हा ते शक्य होतं. म्हणून मूर्तीपूजा ही योग्य कधी स्मरण जर ज्ञानातून की दिव्य स्वरूपाची मूर्ती, देवाची मूर्ती म्हणजे दिव्य स्वरूपाची मूर्ती की जे दिव्य स्वरूप दिसत नाही त्यालाच आपण दिसणार आकार देतो आणि त्या मूर्तीला देव म्हणून तिचं पूजा अर्चा करतो. तर ती देवाच्या मूर्तीची पूजा ही स्मरणाकडे वळवण्यासाठी. देवळात गेलेला माणूस अगदी नम्र होऊन देवासमोर नमस्कार करतो, पण तो नमस्कार बाहेर आल्यावर कोणाला करत नाही, त्यावर तिथे त्याचा गोंधळ होतो. खरं म्हणजे सगळे जशी ह्या माणसाने बनवलेल्या मूर्त्या देवाच्या आहेत तसं परमेश्वरातून निर्माण झालेल्या सगळ्या मूर्त्या त्या सुद्धा त्या देवाच्याच आहेत, दिव्य स्वरूपाच्याच आहेत. म्हणून चालती बोलत्या मूर्त्या आहेत खऱ्या, पण तिथे आपलं लक्ष नसतं. आणि म्हणून मूर्ती म्हणून प्रत्येक शरीर हे सुद्धा त्या परमेश्वराची मूर्ती आहे. लक्षात घ्या, हे आपल्याला लक्षात येत नाही. पण ज्ञानपूर्वक जर आपण हे लक्षात घ्यायला लागलो तर प्रत्येक मूर्ती ही परमेश्वराची मूर्ती आहे. आणि हे परमेश्वराची मूर्ती म्हणून स्मरण करायला लागा, देवाचं स्मरण व्हायला लागेल, दिव्य स्वरूपाचं स्मरण व्हायला लागेल. कारण प्रत्येक मूर्ती म्हटल्यानंतर त्या प्रत्येक मूर्तीच्या ठिकाणी ते चैतन्य स्वरूप आहेच. आपल्या स्वतःच्या शरीराकडे सुद्धा ते चैतन्य स्वरूप आहे. आणि ते चैतन्य स्वरूपाचंच रूप ह्या भावामध्ये जेव्हा हे स्मरण पुन्हा 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 व्हायला लागतं तर ते स्मरण त्या साधकाला उच्च प्रतिपर्यंत घेऊन जातं की उच्च पातळीपर्यंत घेऊन जातं की तिथे ती शुद्धकरण जे जाणीवेचं होतं ते तिथे होतं स्मरणातून. म्हणून देवाचं म्हणजे दिव्य स्मरण असं जे आपण म्हणतो त्यावेळेला आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. हे अंतर्मन शुद्धीकरण महत्वाचं आहे, परत लक्षात ठेवायचं. आणि म्हणून हा परमेश्वर समजून घ्यायचा आहे तर ते अनंत स्वरूप आहे ही एक बाजू, आणि तेच अनंत स्वरूप सर्व रूपातून प्रगट आहे. म्हणजे तिथे प्रत्येक रूपाच्या ठिकाणी विशिष्ट नियमाने नियमित होऊन प्रगट आहे. फरक आहे, तिथे नियम आहेत, शरीराचे नियम आहेत, आजूबाजूच्या परिस्थितीचे नियम आहेत. आणि त्या सगळ्यांच्या नियमातून आपलं जीवन स्वतंत्रपणे जगण्यासाठी हे जे जीवन प्रकट होतं तर तिथेही त्या नियमाचाच आधार घेऊन ते अधिक अधिक विकसित होतं. म्हणून नियम म्हणजे मर्यादा असं आपण सर्वसाधारण म्हटलं तर नियम म्हणजे मर्यादा नव्हे, तर नियम हे जाणीवेला विकसित करण्यासाठी ते एक मार्ग आहे की नियम काय, नियमाने काय आहे हे लक्षात ठेवा की वादविवादाला प्रश्न जात नाही. पण जर नियम नसेल माहीत
तर माणसाचं जीवन भरकटलेलं जातं. म्हणून आपल्या अगदी स्वतःच्या शरीराचं नियम माणसाने पाळले तरी तर सुखी होऊ शकतो, त्याला शांती समाधान होऊ शकतं. पण इथे स्मरण असलं पाहिजे, अखंड स्मरण. की अखंड स्मरण काय आहे? ते चैतन्य स्वरूपच आहे, जाणते ते चैतन्य स्वरूपच आहे, दिसतं ते चैतन्य स्वरूप आहे, दिसतं ते सुद्धा चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून सर्वत्र ही दिव्य स्वरूपाची रूप म्हणून पाहतात. विश्वरूप काय? एका चैतन्य स्वरूपाची विविध रूप, त्याला विश्व म्हणतो आपण, म्हणून विश्वरूप म्हणतो. पण हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा खरी मूर्तीपूजा चालू होते. नाही तर मूर्ती म्हणजे खूण आहे. खूण काय? दिव्य स्वरूप आहे, या दिव्य स्वरूपाची जी ओळख तिथे जर व्हायला लागली तर ती मूर्तीपूजेतून पण ज्ञानपूर्वक पूजा करता येते. आणि म्हणून हे जे मूर्तीपूजन, आणि त्या मूर्तीपूजन एवढ्यासाठीच देवाचं सतत स्मरण, अखंड स्मरण आपल्याला व्हायला हवं. त्या स्मरणातून सहज स्मरण असाही प्रकार तिथे येतो. आणि म्हणून हा सगळं जीवन आपण आपल्या स्मरणातून जीवन आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून स्मरणाला विकसित करण्यासाठी मूर्तीपूजा किंवा दुसऱ्या विविध पूजेचा विविध मार्ग हे अवलंबले गेलेले आहेत. ते जर एकदा आत्मसात करता आले तर आपण अगदी आनंदाने जीवन जगू शकतो. परिस्थितीचा स्वीकार, लक्षात घ्या, परिस्थिती स्वीकार आपण करत नाही म्हणून दुःखी असतो. परिस्थितीचा सुरेख, बाबा आहे ही परिस्थिती अशी आहे, आता ती सुधारण्यासाठी प्रयत्न करायचा, त्यासाठी साधना पण आहे किंवा व्यावहारिक दृष्टिकोनातून आपल्याला काय करायचं आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्यासाठी ह्या मूर्तीपूजा माणसाला, प्रत्येक मनुष्याला ह्या मूर्तीपूजेचं ज्ञान कळलं पाहिजे. मूर्ती हे प्रतीक आहे, प्रत्यक्ष नाही. हे जे जीवनविद्या ठासून सांगते ते प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे. मग तर तिथे कर्मकांड निघून जातील. आता कर्मकांडात माणसं अडकलेली आहेत की कौल लावणं बिवणं सगळा प्रकार हा कर्मकांडाचा प्रकार आहे. आणि त्या कर्मकांडातून जीवन आपल्याला दुःखमय होऊन जातं हे कळत नाही माणसाला. पण ह्याच्यातून जर सुधारायचं असेल तर सदृढपणे ज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. तिथे मूर्तीपूजा म्हणजे काही चुकीचं वगैरेही म्हटलं जात नाही, पण माणसाने घडवलेली मूर्ती आणि परमेश्वराने घडवलेली मूर्ती याच्यामध्ये परमेश्वराने घडवलेली मूर्ती ही अधिक महत्वाची का? कारण तिथे देवाचं स्मरण आपल्याला लगेच साधता येतं. आणि हे स्मरण साधण्यासाठी सगळं जीवन आपण जगत असतो. क्षणोक्षणीच या स्मरणात राहायचं हा विचार. आणि त्यासाठी ते जरा बाजू झालं की आपला सगळा गोंधळ होतो हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून हा जो सगळा मार्ग आहे तो आपल्याला स्मरणासाठी आहे. आणि हे स्मरण आपल्या सर्वांना धरता येवो किंवा त्या स्मरणातून जीवन जगता येवो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.